नमस्कार. लोकवादी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये प्रत्येक खेडोपाड्यात दरवर्षी एक यात्रेचं स्वरूप असतं. ते यात्रेचं स्वरूप आपण कशा पद्धतीचं असतं ते आपण पाहणार आहोत. वाघोली येथे मातोबा देवाची यात्रा, परंपरा, श्रद्धा आणि अद्भुत परंपरेचा संगम. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथे मातोबा देवाची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न होत असते. या यात्रेला ऐतिहासिक, धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व लाभले असून परिसरातील हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सुरुवात हनुमान जयंतीपासून होते आणि दशमी दिवशी यात्रेची सांगता केली जाते. यात्रेच्या कालावधीत विविध धार्मिक विधी पार पडतात. विशेषतः कालाष्टमी दिवशी येथे पारंपरिक पद्धतीने होम विधी केला जातो. मातोबा देवस्थानाचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. असे सांगितले जाते की हे देवस्थान मूळचे काशी येथील असून एका भक्ताच्या अखंड भक्तीमुळे देवस्थान प्रथम सोनारी मार्गे मसवड येथील जावली येथे आले आणि तेथून पुढे वाघोली येथे स्थायिक झाले. जावली येथील यात्रेत भोईटे कुटुंबियांना मानाचा मान दिला जातो. या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे होणारा अद्भुत होम विधी. हा होम 9 तावलांचा असून त्यासाठी तब्बल 9 मण सरपण वापरले जाते. विशेष म्हणजे या धगधगत्या विस्तवावरून देवाचे वारे आलेले पुरुष निर्भयपणे चालत जातात, तरीही त्यांना कोणतीही इजा होत नाही. हा चमत्कार पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मातोबा देवाची ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असून वाघोली गावाची ओळख बनली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने ही यात्रा दरवर्षी यशस्वीपणे पार पडत असून या धार्मिक सोहळ्यामुळे सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक वारसा जपला जात आहे. आपण पाहत आहात लोकवादी न्यूज. आमची यात्रा हनुमान जयंतीपासून सुरू होती व काल अष्टमी आणि नवमी आणि दशमीला यात्रा समाप्त होती. तर या संदर्भात हनुमान जयंतीपासून आमचे देवाचे उपास चालू होतात व ते काल अष्टमीला आमचा जावलीला मानाचा कार्यक्रम असतो व लग्न असतात व आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो. व आमच्या काल अष्टमीच्या संदर्भात सांगायचं झालं तर इथे आमचा होम असतो व होमामध्ये जे देव येतात त्यांचे उपास धरले जातात व उपास धरून होमाचा कार्यक्रम सविस्तर संपन्न होतो व जन्मकाळाचा कार्यक्रम रात्री 12 नंतर होतो आणि नवमीला उपास सोडून दशमीला आमची यात्रा संपन्न होते. हे सोनारीसनं देव मसवडला येतात, मसवडवरनं येऊन जावलीला येतात आणि जावलीसनं येऊन वाघोलीत प्रगट होतात. वाघोलीत प्रगट झाल्यानंतर हा प्रगट दिन 12:36 फुलं टाकून साजरा केला जातो. तिथनं पुढं आरती होती. आरती झाल्यानंतर ते प्रसाद वाटला जातो. दुसऱ्या दिवशी 12:30ला छबिण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तो पहाटे 6 वाजेपर्यंत चालतो. 6 वाजता आल्यानंतर इथं आरती होती. आरती झाल्यानंतर गुलाल टाकून पाकाणीचा गुलाल माणसांना देऊन ती माणसं परत घरी जातात. होमाच्या दिवशी पहाटे 3 वाजता उठून देव सोनेश्वरला आंघोळीला नेले जातात. तिथून आल्याच्या नंतर पाषाण मूर्तीला अभिषेक करून पुढं जावलीला लग्नाला जाण्यासाठी तयारी दर्शवली जाते. तिथं गेल्याच्या नंतर लग्न महाराजांचे होतात. तिथली उष्टी हळद आणून तिथला गुलाल आणून नंतर इथं होमाची पूजा केली जाते. होमाची पूजा झाल्याच्या नंतर पालखी आमची देव राम मंदिरापाशी नेली जाते आणि तिथून पेटसनं पूर्ण इथं मंदिरापर्यंत सगळे जे देव आहेत संचार होतो आणि इथं आल्याच्या नंतर अग्नीतनं हे देव सर्व बाहेर येतात. जावली येथे वाघोलीचे बोहटे प्रथम दर्शनी, दुसरे हिंगणगावचे बोहटे द्वितीय दर्शनी आणि तडावळेचे बोहटे हे तृतीय दर्शनी असा तिथे मान आहे. काय पूर्वीपासून म्हणजे बरेच वर्ष झाली की तो मान वाघोलीकरांना आहेच. तिथे
दुपारी 12 वाजता लग्न लागतात. तिथं वाघोलीच्या बोईट्यांना पहिला मान आहे, दुसरा मान हिंगणगावच्या बोईट्यांना आहे आणि तिसरा मान तडवळ्याच्या बोईट्यांना आहे. असे तिथं 36 गावचे नंतर मानकरी असतात. शासनकाठीचे एकमेकांना भेट तयार होते आणि मग तिथली गुलाल घेऊन वाघोलीकर वाघोलीत येतात आणि मग होमाला सुरुवात होती. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी देवाचे उपवास चालू होत्यात. नवरात्र 9 दिवसाचे ते महिलांचे पण असते पुरुषांचे पण असते आणि चप्पल घालत नाहीत उपवासाला. सर्वजण महिला देवाला येतात पहिल्या दिवशी. ते महात्मा आहे आमच्या देवात. मंदिराचं काम आता जो 3-4 वर्ष झालं चालू आहे. पाठीमागे गाभाऱ्याचं शिखरचं काम पूर्ण झालेलं आहे. आता सभा मंडप पुढचा चालू आहे. आज गाडी येणार आहे मंदिराची. अशा पद्धतीचं काम चालू आहे. वर्गणी तर भरपूर प्रमाणात येत आहे. अजून कोणाला जर द्यायची असेल, इच्छुक असतील, त्यांना कॉन्टॅक्ट आम्ही नंबर देतो. त्याच्यावर जरी केलं तरी काय अडचण नाही. या म्हातोबा मंदिराचे जीर्णोद्धारचे काम मोठ्या जोमानं सुरू आहे. मंदिर बांधकाम हे कोरीव नक्षीकामामध्ये असून शिखराची उंची 51 फूट आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी कुणाला देणगी स्वरूपात मदत करायची असेल तर 75988649994 आणि 9595959460 नंबरवरती संपर्क करावा. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.